तर नमस्कार मंडळी, मी स्वप्नील नांदेराव चौधरी, राहणार अकोला आणि माझा मोबाईल नंबर 9518708371. तर आज आपण आपल्या 10 एकराच्या प्लॉटमध्ये सध्या आहोत आणि आपल्या प्लॉटमध्ये आज काही बाहेर गावातील मंडळी आलेले आहेत. त्यांचा परिचय घेऊ आधी आणि त्यांना विचारू की त्यांना आपला हा अमृत पॅटर्नबद्दल त्यांची प्रतिक्रिया काय आहेत. तर तुमचा परिचय द्या. नमस्कार दादा, मी शुभम कैथवास. मी अमरावती जिल्हा तालुका भातकुली इथून आलेलो आहे आणि मी ह्या स्वप्नील दादांचा व्हिडिओ बघितला होता. तर त्या व्हिडिओच्या बघण्यावरून मी कारण की मी एक स्वतः शेतकरी म्हणून मी असं अनुभवलं की बा यामध्ये काही सातत्यता आपण स्वतः जाऊन पडताळावी. कारण की व्हिडिओ तर आपण बघून घेतो, पण नेमका तो एक शेताचा एखादा असा म्हणजे 10-15 झाडांचा भाग असतो किंवा काही असं असू शकते बा, हे खरं आहे की काय हे बघण्यासाठीच मी इथे 100 किलोमीटरवरून इथे आलो आहे. तर पूर्ण मी शेत हे 10 एकर त्यांचं जे शेत आहे हे मी पूर्ण फिरून घेतलं. आधी चौभोताल फिरलं आणि मधात सुद्धा, आता आम्ही मधातच आहे. तर ही जे क्वालिटी आहे, ही जी पराठी त्यांनी डेव्हलप केली ही आता, तर ही अमृत पॅटर्न पद्धतीने त्यांनी डेव्हलप केली आहे. आणि खरंच ही जी अशी पराठी जेव्हा डेव्हलप होते, अशी क्वालिटी जेव्हा डेव्हलप होते पिकामध्ये, तर ही साधारण किंवा पारंपरिक शेतीमध्ये ही शक्य नाहीच. बरं, आता आपण असं काही नाही बा एखाद्या धुऱ्यावरलं किंवा बांधावरलं पराठी बघितली. आता तुम्ही आपलं पूर्ण शेत बघून आले हो आणि आता सध्या आपण मध्ये आहे. हो तर तुम्ही मध्येही पाहू शकता. हे बघा, मध्ये बघा, ही झाड यांनी दादांनी बांधून घेतलं आहे. म्हणजे 2-3 झाडं हे बांधून घेतले आहे. कारण की ही खूप म्हणजे एकावर एक पडत आहे. आणि काय बरं पडत आहे, तर त्यावर जे झालेलं बोंडांचं वजन आहे किंवा बोंडांची संख्या ज्यामुळे ते बोंडांचं वजन वाढलं आहे, त्यामुळे ते तुटून पडत आहे. काही जागी मी बघितलं की दादांचं खूप नुकसान झालं आहे. खूप म्हणजे असं झालं आहे की बघा, आता इथे तुम्ही दाखवा दादा, तर इथे हे संपूर्ण म्हणजे जे असे झाडं आहेत ते तुटून पडल्यासारखे झाले. का बरं झाले की त्या पराठी ही खूप वाढून गेली. वाढल्याच्या सोबतच जे आहे की त्याला जे बोंडे किंवा पाते आणि बोंडांची संख्या आणि त्यांचे जे आकार आहे ते खूप झाले आहे. ते खूप झाल्यामुळे त्याचं वजन हे अतोनात वाढलं आहे आणि आपली यावर्षी पडली बांधणी काही झाली नाही. आणि यावेळेस कसं आहे, जी ही अमृत पॅटर्न पद्धतीने जेव्हा आपण करतो तर त्याला बांबू आणि ताराच्या सहाय्याने बांधून घ्यावं लागते. ही एक मी असं बघितलं आहे दिनेश दादा देशमुख यांच्या व्हिडिओमध्ये. तर त्यामुळेच कसं पराठी ही उभी राहू शकते. उभी राहिल्यामुळे ते बांधणी केल्यामध्ये झाड जेव्हा उभं राहणार तेव्हा ते तुमचं उत्पादन हे नक्कीच जास्त मिळेल याची आशा असतेच. कारण की आता जर प्लॉट मध्ये अशी जर झाड तुटून पडत असेल किंवा झाडे वाकून जात असतील तर ते सूर्यप्रकाशाच्या दिशेने वाढणार नाही, तर तिथे आपलं नुकसान होऊ शकते. तर प्लॉट आपण डेव्हलप करत असताना तर कमी याच्यात जरी केला तर ते व्यवस्थित करावा लागतो, हे म्हणण्यास काही आपली हरकत नाहीच. तर तुम्ही आता आपला प्लॉट बघितला, तर अमृत पॅटर्न बद्दल तुम्हाला काय वाटते समजा नेमकं? अमृत पॅटर्न हे शेतकऱ्यांसाठीच आहे आणि शेतकरी याच्या थ्रूच पुढे जाऊ शकतात. याच्या माध्यमातून शेतकरी हे विक्रमी उत्पादन काढू शकतात आणि याच्या माध्यमातून शेतकरी हा पुढे जाऊ शकतो. कारण की हीच एक अशी पद्धती जी मी आता बघतोय की हे अंतर जे आहे 5x7x अंतर आहे, म्हणजे 7x5x अंतर आहे. 7 फुटाचा असा मधातला पट्टा आहे, त्याच्यानंतर 5 फुटाचा पट्टा आहे. आणि जे झाडांची जी संख्या आहे ही 1 फुटाच्या हिशोबाने लावली आहे. 1 फूट असं अंतर आहे 2 झाडांचं अंतर. तर यामध्येच हे प्लॉट असा जर डेव्हलप झाला तर नक्कीच शेतकरी हा पुढे जाऊ शकतो आणि विक्रमी उत्पादन यामध्ये गाठू शकतो. कारण की एकरी जे आता दिनेश दादा जे सांगतात की एकरी हे 35 ते 40 क्विंटल हे उत्पादन या अशा प्लॉट जर डेव्हलप होत असेल तर हे नक्कीच शक्य आहे, हे असं मला वाटते. तर धन्यवाद दादा, तुम्ही आमच्या शेतात भेट दिल्याबद्दल. तर मित्रांनो, या पद्धतीने तुम्ही अमृत पॅटर्न पद्धती अवलंबा आणि जास्तीत जास्त उत्पन्न घेऊ शकता. तर अशाच माहिती बघण्याकरता माझं स्वप्नील चौधरी या इंस्टाग्राम आणि यूट्यूब हे चॅनल नक्की बघत राहा. या माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.